काही कामानिमित्त OBGY डिपार्टमेंटला गेलेलो आणि तिथं बोलता बोलता सहज मॅमने विचारलं की लास्ट इयर पोस्टिंग केली ती का OBGYची. ऑब्वियसली केली ती. मग त्यांनी ॲम्युनेराचे मला कॉलेज, तर मी काय लास्ट इयर ॲम्युनेरा टॉपिक एवढा चांगला केला नव्हता. मॅमनं सांगितलं की खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, वाचा एकदा. आणि त्यांना सांगितलं समजा 2 ॲम्युनेरा आहेत, प्रायमरी आणि सेकंडरी. तर सेकंडरी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. प्रायमरीमध्ये कधी मेन्स्ट्रुएशन झालेलंच नसते, सेकंडरीमध्ये मेन्स्ट्रुएशन चालू झालेलं असते, पुन्हा अचानक स्टॉप होते. तर 5 खूप इम्पॉर्टंट कॉजेस आहे सेकंडरी ॲम्युनेराचे. एक तर प्रेग्नन्सी आहे, दुसरं PCOS आहे म्हणजे PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, ज्याच्यात की क्रोनिक अनओव्युलेशन होते आणि हायपर अँड्रोजेनिझम असते. ओबेसिटीमुळे पण होऊ शकतो सेकंडरी ॲम्युनेरिया. पण अजून एक आहे हायपर प्रोलॅक्टिनेमिया, त्याच्यामुळे पण होऊ शकतो. आणि 5वं हायपोथायरॉइडिझम. तर हे काही खूप इम्पॉर्टंट कॉजेस आहेत. त्याच्यानंतर अजून पण आहे ते समजा शेहॅन सिंड्रोम आहे, जे की आफ्टर PPH म्हणजे पोस्टपार्टम हेमोरेजच्या नंतर होऊ शकतो. पण हे ॲशरमॅन सिंड्रोम पण आहे, ज्याच्यात की सेकंडरी ॲम्युनेरिया होऊ शकतो. इथं पण कॉजेस दिलेले आहे सगळे, शेहॅन सिंड्रोम, PCOS, प्रिमॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअर, पुन्हा ॲशरमॅन सिंड्रोम, माल न्यूट्रिशन, हायपोथायरॉइड स्टेट, डायबिटीज. इथं पण भरपूर दिलेले, पण महत्त्वाची माहिती पाहिजे आपल्याला सगळे जरी नाही आले तरी.